कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार रामचंद्र गणपती आष्टेकर अण्णा आपल्यासोबत आहेत. अण्णा, सर्वप्रथम मीडिया पावल्यामध्ये स्वागत आहे. नमस्कार. अण्णा, आपण अपक्ष फॉर्म भरलाय, काय सांगाल याबद्दल? माझा अपक्ष फॉर्म भरण्याचं म्हणजे माझा अपक्ष फॉर्म नाही यायचं. माझ्याबरोबर माझा समाज आहे आणि माझ्या समाजानं जे माझ्या विश्वास टाकून लोकवर्गणीतनं जे माझा अर्ज भरला, त्यामुळे मला तसं अपक्ष म्हणता येणार नाही. काय मुळात ये म्हणतात. दुसरा विषय सांगायचं झालं तर ही उमेदवारी का भरली, तर आमच्या समाजावर आम्हाला जे ग्रामपंचायतनं बऱ्याचशाच गोष्टीचं म्हणजे 2005ला जो ठराव करून दिला काय ग्रामपंचायतने, त्या ठरावात आम्हाला जी बाळूमामा मंदिराला जागा दिली, ती जागा देताना तिने 18,900 स्क्वेअर फूट अशी दिली. त्यानंतर तिने त्या जागेचा जो आश्वासन दिला होता तो 18,900 स्क्वेअर फूट इतक्या जागेचाच दिला होता. आणि परत तिने वारंवार त्या ठरावात बदल करून आम्हाला कुठलीही कल्पना न देता वारंवार ठराव बदलून मनमानी कारभार केला. त्या विरोधात आम्ही उपोषणला बसलो होतो. ज्यावेळी आम्ही उपोषणला बसलो त्यावेळी गावातला कुठलाही मोठ्या नेत्यानं आमची दखल घेतली नाही. शेवटी आम्हाला म्हणजे शासकीय अधिकारी तहसीलदार मॅडम यांनी येऊन आम्हाला हमी लेखीपत्र दिलं. त्या ह्याच्यावर आम्ही 4 दिवसानंतर उपोषण आमचं पाठीमागे घेतलं. हा एक मुद्दा झाला. अण्णा, आपण जिल्हा परिषदला सदस्य झाला तर कोणते प्रश्न मार्गी लावाल, काय सांगाल याबद्दल? जिल्हा परिषदेला मी सदस्य झालो तर मुळात आमच्या गावात एक आरोग्याची व्यवस्था म्हणजे तशी धूळखातच पडलेली आहे. तसं आपल्या गावात 100 बेडचं एक हॉस्पिटल मंजूर झालं होतं. ते ठराविक लोकांनी आपल्या स्वार्थासाठी ते होऊन दिलेलं नाही. हा एक प्रश्नावर मी एक मोठा आवाज घेणार आहे. त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर आपल्या शाळेचा किंवा ज्या आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतील याचा मी विचार करणार. त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं म्हटलं तर आज जिल्हा परिषद प पंचायत समितीकडनं जे सर्वसामान्य माणसाला काय कुठलाही व्यवसाय शेळी मेंढी गट असू दे किंवा आपलं जे उद्योग सामुग्रीसाठी जी मिळते त्याच्याबद्दल मी प्रयत्न करणार. सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीकडनं अवजारं भेटतात, मग ते अवजारं कुठे जातात, त्या बेबिवळा मिळतो, मग त्याचा काय कुणाला फायदा होतो, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ही प्रस्थापित लोक कुणाच्या घशात घालतात, ह्या सर्व गोष्टीसाठी मी ही निवडणूक लढवतो. अण्णा, आपण मीडिया पावल्याला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, आभार.